इस न्यूज के स्पॉन्सर है होटल मदीना, मक्का मस्जिद, बीजापुर बेस, सोलापुर। 5000 मीटरहून दृश्यमानता असेल तरच विमान लँड करण्यात, धावपट्टीवर उतरण्यात परवानगी देण्यात येते। पावसाळा व हिवाळ्यात अशी परिस्थिती अधिक तयार होते। ज्या विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा नाही त्या ठिकाणी असा निर्णय घेण्यात येतो। ज्या विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा आहे त्या विमानतळावर दृश्यमानतेची अट 5000 ऐवजी 800 मीटर इतकी असल्याचे डीआयजीसीच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी सांगितले। बारामती विमानतळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दृश्यमानता कमी असल्याने धावपट्टीवर न उतरता क्रॅश झाले। यामध्ये पवार यांच्यासह 6 जणांचा मृत्यू झाला। याबाबत विमानतळावरील सुरक्षेची जबाबदारी असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला। बारामती विमानतळावरील दुर्घटना खूपच गंभीर आहे। एका चुकीमुळे इतका मोठ्या पदावरील व्यक्तीला जीव गमवावा लागला। ज्या विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा नाही, जसे सोलापूर, बारामतीसह इतर विमानतळावर 5000 मीटरहून दृश्यमानता असेल तरच विमान लँडिंग करण्यास परवानगी दिली जाते, पण बारामती विमानतळावर 3000 मीटरहूनही दृश्यमानता नव्हती। अशा स्थितीत विमान उतरण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्याचा परिणाम विमान दुर्घटनेत झाला असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले। होटल मदीना, एक बार खाओगे तो बार बार आओगे। खास रविवार के दिन सूफियानी बिरयानी और खास जुमा के दिन स्पेशल दालचा खाना, साथ में कद्दू की खीर और शीरखुरमा। हमारे यहाँ मटन दम बिरयानी, चिकन दम बिरयानी, कोफ्ता, अचार, मटन चाप, मटन मसाला, स्पेशल खीमा बिल्कुल ही कम दामों में मिलेगा। हमारा पता मक्का मस्जिद के सामने, बीजापुर बेस, सोलापुर। खास सुबह में लजीज तहारी और पाया भी मिलेगा। प्रोप्राइटर अजहर पटेल।